ओम भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथाशिशिष्य श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहं। गुरुं ब्रह्म नमाम्यहं। गुरुं ब्रह्म नमाम्यहं। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवत् व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहतो। या अमृतानुभवाचं आता हे 6वं पुस्तक सुरू झालेलं आहे। या 6व्या प्रकरणामध्ये ज्ञानोबा आपल्याला शब्दांचं महात्म्य सांगण्याच्या सुरुवातीला 12 ओव्यापर्यंत या शब्दाचे जे गुण आहेत, शब्द कसा उपयोगी आहे, कसा लाभदायक आहे असं वर्णन करतात आणि नंतर मग त्या शब्दातले दोष दाखवतात। किंबहुना हा शब्द कसा त्याज्य आहे तेही दाखवतात। ज्या शब्दांमुळे आपल्याला या जगाचा परिचय होतो, या जगातलं सगळं ज्ञान आपल्याला शब्दामुळे होत, असा हा जो शब्द आहे जो आपल्या वाणीचा विषय आहे, वाणीतून तो निर्माण होतो, आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो। परापश्यंती मध्यमानी मैथिली या ज्या 4 वाणी आहेत आपल्या, या वाणीच्या नादातून शब्द तयार होत असतो। म्हणजे आपल्या हृदयाकाशात तो तयार होतो। मोर एक आकाश आहे आणि आपल्या देहात पण एक आकाश,
तसं पाहिलं तर आपल्या देहामध्ये 3 प्रकारचे आकाश. आकाश म्हणजे पृथ्वी, अवकाश. आपल्या देहामध्ये पहिलं आकाश जे आहे ते भौतिक आकाश आहे. जसं वरचं आकाश आहे ना, ते पंचमहाभूतापैकी एक आहे म्हणून त्याला भौतिक म्हणतात. तसं एक भौतिक आकाश आपल्या देहात येतो ते आपल्या देहामध्ये म्हणून भूताकाश आहे, त्याला भूताकाश म्हणतात. दुसरं जे आकाश आहे ते आपल्या चित्ताजवळ, मन बुद्धी चित्त जे आहे ना, तिथं कोकणी एक आहे, तिथं चैतन्य राहतं आपल्याचं, त्याला चिदाकाश म्हणतात. ते चिदाकाश आपल्या आत्म्यामध्ये आत्म्याच्या जवळ चित्ताजवळ आहे. आणि तिसरं जे आकाश आहे ते आपल्या या सहस्र पद्माजवळ आहे, त्याला चिदाकाश म्हणतात, चैतन्य आकाश. अशा प्रकारे भूताकाश, नंतर चित्ताकाश आणि चिदाकाश अशा प्रकारची 3 आकाश आपल्या देहातही आहेत. हा जो शब्द आहे, नाद आहे, नादातून शब्द तयार होतो. हा जो शब्द आहे तो शब्द आकाशाचा गुण आहे. आकाशातून शब्द तयार होतो. कोकणीतूनच शब्द निर्माण होतो. आपल्या देहामध्ये कोकण नसली ना, गच्च भरलेला असतात आपला देह, तर नाद निर्माण होऊ शकले नसते. ज्या अर्थी आपण बोलतो आता हा नाद आहे, हा नाद आपल्या मुखातून नैसर्गिकून प्रगट होऊ शब्द रूपाने, परंतु तोंडामध्ये कोकण येणं तोंड आपलं. अशी कल्पना करा की आपलं तोंड असं मिटलेलं राहिलं असतं, कसं काय बोललं असतं, आपल्याला शब्दच काढता आला नसतं. तात्पर्य हा शब्द नावाचा जो नादात्मक गुण आहे तो आकाशाचा गुण आहे. आकाशात ते तयार होत, कोकणीत ते तयार होत. म्हणून हे जे पहिलं भूताकाश आहे, 5 पंचमहाभूत आहे. पंचमहाभूत तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती. 5 महाभूत कोणती? भूत शब्दाचा अर्थ भूत निवड. भूत म्हणजे जे जन्माला येतं ते भूत आहे. आपण तसं पाहिलं तर सगळी भूत आहोत त्या दृष्टीवर. त्यांना आपण जन्म घेतलेला आहे, जन्माला आलो म्हणून आपण भूत आहोत. तशी पंचमहाभूत जी आहेत मुख्य, जी परब्रह्मातून प्रगत झाली, परब्रह्मापासून माया प्रगत झाली, अविद्या प्रगत झाली, आणि त्या अविद्येतून मग पुढे आकाश निर्माण झालं. त्यानंतर त्या आकाशातून पुढे मग वायू तयार झाला, वायूतून पुढे अग्नी तयार झाला, अग्नीतून पुढे मग पाणी तयार झालं, आणि पाण्यातून पुढे जमीन तयार झाली. अशी ही एकातून एक एकातून एक एकातून एक रचना गेलेली आहे. आता जसा प्रथम मायेमधून, त्या विद्येमधून, त्या शक्तीमधून जसं आकाश तयार झाला आहे, त्या आकाशाचा एकच गुण होता, बस तो एक गुण म्हणजे शब्द आहे. आकाशाला एकच गुण आहे. मग पुढे हे जे पुढे 4 भूत तयार झाली आणखी. वायू, वायूला 2 गुण मिळाले. वायूचे 2 गुण आहेत, स्पर्श आणि शब्द. वायूचा स्पर्श होतो हवेचा, आणि वायूने आवाज पण आहे, सू 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 वाजतो. म्हणून वायूमध्ये 2 गुण आहेत, शब्द आहे आणि स्पर्श आहे. त्यानंतर अग्नी, अग्नीमध्ये 3 गुण आले.
अग्नीमध्ये 3 रूप कोणते? स्पर्श आहे, शब्दही आहे, पण अग्नीला रूप आहे, आकार आहे. अगोदर ते जळताना दिसतं ना आपल्याला, त्याला रूप आलं. म्हणून रूप, त्यानंतर स्पर्श आणि शब्द हे अग्नीचे 3 गुण झाले. त्यानंतर मग पुढचा गुण पंचमहाभूत आहे, म्हणजे पाणी, जल. या पाण्याला 4 गुण मिळाले. बघा, हे 4 गुण कोणते? पाण्याला रूपही आहे, त्याच्यामध्ये स्पर्श आहे, पाण्याचा स्पर्श घेता येतो, शब्द ते खरखर वाजतं, शब्दही आहे, आणि रस हा गुण आला त्याच्यामध्ये. त्याला पाणी पितो ना आपण, तेव्हा रस हा बाकीच्या मध्ये होता. म्हणजे आकाशात रस नाही, वायूमध्ये नाही, अग्नीमध्ये नाही, हा रस आला पाण्यामध्ये. म्हणजे त्याचे 4 गुण झाले. आणि ते रस, रूप, रस, रूप, स्पर्श आणि शब्द हे 4 गुण पाण्याचे झाले. आणि मग शेती पृथ्वी झाली, जमीन. या जमिनीमध्ये 5 गुण झाले. हे जमिनीचे जे 5 गुण आहे, त्यामुळे जमीन सगळ्यात जास्त गुणवान आहे. कोणते गुण आहे तिच्यामध्ये? रूप तर आहे तिला, सापून पाहता माती, स्पर्श आहे तिला, शब्दही आहे, आणि गंध हा गुण आला तिच्यामध्ये. गंध म्हणजे वास, वास जमिनीचा. म्हणजे हा जो गंध आहे, सुगंध आहे, हा 5वा गुण पृथ्वीला मिळाला. आता हे जे गुण आहेत ना, हे काही काही विशेष गुण त्या पंचमहाभूतातच आहे. गंध हा गुण इतर दुसऱ्यात नाही. म्हणून पृथ्वीचा हा महत्वाचा गुण आहे, गंध, सुगंध, गंध. आणि म्हणून वनस्पतीमध्ये निळ्या प्रकारचे सुगंध आले. हे जे गंध आले भाजीमध्ये, फुलांमध्ये, फळांमध्ये, हे जे सुगंध आलेले आहे ते पृथ्वीचा तो गंध आहे, म्हणून त्यात ते आलेले आहे. अशा प्रकारे ही पृथ्वी आणि हे सगळं पंचमहाभूतांचं सगळं जीवन आणि त्यांचे जे गुण आहे, त्यामधून ही सगळी जगाची उत्पत्ती झाली, जगाची निर्मिती झाली. म्हणून ज्ञानोबा आपल्याला काल असं सांगत होते, वडीला अव्यक्ताची आगोषा, वडीला अव्यक्ताची आगोषा उदित करून सूर्य जैसा एक एक गुणे आकाशांबरत. ज्ञानोबा आपल्याला असं सांगणारे की हा जो शब्द आहे, हा शब्द आकाशाचा गुण आहे, तो आकाशात निर्माण झाला. आणि तो आता या सगळ्या हे जे गुण आहेत, पंचमहाभूतांचे, याच्यामधला सगळ्यात वरील येतो, सगळ्यात मोठा भाग येतो. सगळ्यात गंध, रूप, रस, स्पर्श, स्पर्श हे जे 4 दुसरे गुण आहेत ना, यांना विषय कोण म्हणतात? त्यांना रूपे गुणही म्हणतात. तर या 4 गुणांमध्ये शब्द हा सगळ्यात वरील आहे, पण तो अगोदर झाला, तो आकाशात झाला, म्हणून त्याला वडिलाचा मान दिला गेलाय, मोठा मान. वडिला आणि तो अव्यक्त अशा आकाशात निर्माण झाला. आकाश कसं आहे? अव्यक्त आहे. आकाश असं दिसत नाही. आकाश म्हणजे कोकण बरं, आकाश म्हणजे जे दिसतं बरं आपल्याला ते नाही. आकाश म्हणजे अवकाश, अवकाश म्हणजे कोकण. आणि ही पोकळी आहे ती अव्यक्त आहे. पोकळी आपल्याला कळते पण दिसत नाही, विचित्र आहे. म्हणून आकाश हे कसं आहे? अव्यक्त आहे. अव्यक्त म्हणजे व्यक्त नाही, म्हणजे दिसत नाही. ते त्याला रूप नाही, रंग नाही, रस नाही, काहीच नाही त्याला.
म्हणून अव्यक्ताच्या आकाशामध्ये ते उत्पन्न झालं तो हे शब्दरूपी बाळ. परंतु या बाळाने चमत्कार केला की ज्याच्यामधून ते उत्पन्न झालं त्याला महत्व आणून दिलं. हा शब्द नावाचा गुण जर आकाशातून निर्माणच झाला नसता तर आकाशाला आकाश कोण म्हटलं असतं. आकाश हा शब्द झाला ना. आकाश हा शब्द आहे ना. नभ आकाश पुष्कळ नावाने त्याला निर्माण झाले शब्द आले. हे जे शब्द आले ते आकाशाला दाखवणारे शब्द आहेत. अव्यक्ताचं दर्शन करून देणारे शब्द आहेत. असं आकाश दिसत नाही पण शब्दाने आपल्याला कळायला लागलं की आकाश असतो. आकाश शब्द आल्याबरोबर आपल्याला कळायला लागलं की आकाश नावाचा एक पंचमहाभूतातला प्रकार आहे. तेव्हा आपल्याला ज्ञानी समजून गेले वडीला अव्यक्ताची अंशा उद्योत करून सूर्य. आता हा जो सूर्य आहे तो सुद्धा आकाशामध्येच निर्माण होते आणि तो उगवला म्हणजे सगळ्या जगाला प्रकाश देतो. परंतु त्या सूर्याचं हे जे प्रकाश देणं आहे त्यालाही प्रकाश आणि सूर्य ही जी नावं मिळाली ती सुद्धा शब्दांनी दिलेली. लक्षात घ्या सूर्य हा शब्द आहे ना तो असेल गुण पण त्याला सूर्य म्हणतात. शब्दांनी प्रकाश आहे त्याला उजेड आहे त्याला प्रकाश उजेड ही नावं जी आहेत ना हे शब्द आहेत. त्या शब्दांनी त्या सूर्याला सुद्धा नावं देऊन आपल्यासारखं करून प्रकाशित केलं त्याला. उद्योत करून सूर्यसा येणे गुणी आकाश अंबरत्व. आणि या एका गुणामुळे त्या आकाशाला अंबर असं नाव मिळालं. अंबर म्हणजे जे खरं म्हणजे वस्त्राला अंबर म्हणतात. अंबरत्व अंब म्हणजे पाणी. अंब म्हणजे पाणी असा शब्द आहे. ते पाणी आता त्याच्यात मेघ होतात ना तयार. जर आकाश नसलं तर भरपूर तयार झालं असं सांगावं. म्हणून जी पोकळी आकाशाची जी आहे त्याच्यामध्ये ढग तयार होतात. या समुद्रातून जे पाणी आहे ते तापलेल्या दिवसामध्ये तापतं ते पाणी पाहण्यात आणि तापलेलं ते पाणी त्याची वाफ होते आणि ती वाफ मग उष्ण असल्यामुळे वर जाते आणखी जाते. वाफ वर गेली की त्याला थंडी लागली की तिचे पुन्हा पाणी होतं. वाफेला थंडी लागली की पुन्हा पाणी होतं वाफेचं. आता तुम्ही प्रत्येक दररोज पाहतच असाल स्वयंपाकघरामध्ये ते जे तुम्ही झाकून ठेवतात कुठला गरम पदार्थ त्याच्यावर तुम्ही झाकून ठेवा. थोडा वेळ काढलं की त्याला पाणी लागलेलं असेल. वास्तविक जी झाकून ठेवतात त्या झाकणाला कधी पाणी लावत नाही. आपण पाणी लावून झाकून ठेवतो का नाही. ते स्वयंपाकून असं कोरडं झाकून ठेवतो पण थोड्या वेळाने काढलं की तिथं पाण्याचे झिपके आलेले असतात. ते कसे आले ती जी वाफ आली ती वाफेला त्या झाकणाची थंडी लागली आणि त्या थंडीने ते पाणी बनलं. ढग कसे बनतात व अशा प्रकारे. म्हणून ही जी वनस्पती आहे ही वनस्पती आपल्याला फार 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 लाभ देते. या वनस्पतीच्या पानांमध्ये पाणी आहे. पाण्याशिवाय वनस्पती जगू शकत नाही ना. वनस्पती ही जी आहे झाडं आहे ती खालून जमिनीतून पाणी घेतात आणि सगळ्या शरीरामध्ये पसरतं त्यांच्या पानामध्ये आणि मग उन्हामध्ये ही पानं जेव्हा तापतात त्यावेळेला त्यात वाफ होते त्या पाण्याची आणि मग ती अशी सगळी वाफ वर गेली की तिथं ढग होतात वर. मग जमीन तुटली तर वाफ होईल. म्हणून जी दुष्काळ किंवा पाण्याची कमतरता आपल्याला करून झाली त्याचं कारण आपल्या देशातली जंगलं फार तोडून टाकली. एक काळ आपला असा होता त्रेतायुगा द्वापारयुगा किंवा सतयुगा की आपल्या देशामध्ये घनदाट अरण्य होती. घनदाट अरण्य असल्यामुळे त्या अरण्यामधून जाणारी जी वाफ असायची त्यामुळे भरपूर पाऊस पडायचा आपल्याला.
नद्या वगैरे तुंब राहायच्या उन्हाळ्यात सुद्धा. नद्या सुद्धा अशा ओढे नाले ते सुद्धा उन्हाळ्यामध्ये वाहत राहायचे. आता कुठे गेलं सगळं? पण ती वनस्पती ज्या वनस्पतीमुळे पाऊस पडतो ते गेलं. आता समुद्र विचारात तिथं जेवढं असतं पाणी तेवढं जातो बघ, पण तो सगळ्या एवढ्या जगाला कुठे पुरेल ते पाणी? म्हणून वनस्पती पाहिजे, झाडं तोडू नयेत. झाड तोडणं हे महापाप हे आता सिद्ध व्हायला लागले. तर ती आपल्यासाठी जिवंत वनस्पती असते, त्याला प्राण आहे, श्वसन आहे, भावना आहे, सगळं आपल्यासारखं त्याला. म्हणून ही वनस्पती आपल्याला जगवते खरं म्हणजे. म्हणून आपण तिला जगवलं पाहिजे. ती जर आपल्याला जगवते, पाणी देते, तर आपलं काम हे की आपण तिला जगवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, लावलं पाहिजे, असं ज्ञान आपल्याला सांगणार. तेव्हा अंबराला म्हणजे आकाशाला आकाशत्व शब्दाने दिलेला आहे असं ज्ञान आपल्याला हे सांगून राहिले. त्यानंतर आता चौथी उभी आली. चौथी उभीमध्ये ज्ञानाला सांगून जातात. आपण तव ख पुष्प, आपण तव ख पुष्प परी फळ दे जगत रूप. आपण तर ख पुष्प परी फळ दे जगत रूप. शब्द नवीते नभ, शब्द नवीते नभ कोण आहे? सुंदर उद्या देतात जेव्हा शब्दांचं वर्णन काढलेलं आहे, शब्दांचं कौतुक करून राहिले जेव्हा सध्या. ते म्हणतात हा शब्द कसा आहे? शब्द हा ख पुष्प आहे. ख म्हणजे आकाश. आकाशाला खे म्हणतात. खेचर म्हणजे पक्षी, पक्ष्यांना खेचर म्हणतात. खेचरती इति खेचरः. खे म्हणजे आकाश. आकाशात चालतात, उडतात, म्हणून त्यांना खेचर म्हणतात पक्ष्यांना. तर हे जे खेचर असतात, पक्षी असतात, तेव्हा काय सांगतात? ते खे म्हणजे आकाशात म्हणतात. तर हे जे ख आहे, खेचर आहे, ख आहे, वास्तविक या आकाशाला कधी फुलं येतं का? आकाशाला फुले, पण एक म्हणण्याची पद्धत अशी बनून गेली, शब्द तयार झाला ख पुष्प. पुष्प म्हणजे फुल, ख म्हणजे आकाश, आकाश पुष्प असा शब्द तयार झाला. तुम्ही पाहिलं का आकाश पुष्प कसं असतं? आकाशाला फुल ते काय झाड आहे का? ते आकाश तर पोकळ असतं आणि मग त्या पोकळाला फुल येईल. पण कवींनी शब्द तयार केला ख पुष्प म्हणजे काल्पनिक असत. ख पुष्प कसं असतं? कल्पनेने तयार केलेलं फुल, ते काल्पनिकच राहतात. ते प्रत्यक्ष कधी हातात येणार नाही, तरी भाग घेता येणार नाही त्यांना. तात्पर्य हा शब्द आहे ख पुष्प. आहेच म्हणतो आकाशाच फुल आहे ना ते, आकाशामध्ये जन्म झाला त्याचा, म्हणून त्याला म्हणतात ते ख पुष्प आहे खरं म्हणजे. इकडे आपण ख पुष्प म्हणजे होतं फुल, परंतु खऱ्या अर्थाने ख पुष्प आहे तो शब्द. शब्द हा ख पुष्प आहे म्हणजे असून नसल्यासारखा. फार कमवतील म्हणतात हा जो शब्द नावाचा गुण आहे आकाशाचा, तो ख पुष्पासारखा आहे. वास्तविक आकाशाला कधी फुलं येत नाही, परंतु या शब्दरूपी गुणाने ख
पुष्पाने फार किमया केली. काय पराक्रम केल्याने ते म्हणतात, आपण तर पुष्प तरी फळ दे जगद्रूप. हे आकाशाचे जे पुरुष शब्द आहे याने अशी कमाल केली की याने जगद्रूप जगाचं फळ निर्माण करून दिलं. जगतरूपी फळाला त्याने निर्माण केलं. म्हणजे काय केलं बा, जगत कसं काय निर्माण झालं. तर आकाशापासून पुढे असे एक पंचमहाभूत निर्माण गेले ना, आणि त्या पंचमहाभूतामध्ये अनेक गुण येत गेले आणि त्याप्रमाणे असं हे जगत तयार झालं पुढे. मुळात तो एकच शब्द होता, परंतु या एका शब्दाने पुढे जे जेवढे निर्माण झाले, वायू निर्माण झाला, अग्नी निर्माण झाला, पाणी निर्माण झालं, जमीन निर्माण झाली, त्यांचे गुण निर्माण झाले, त्या सगळ्यांना नावं देण्याचं कार्य या शब्दाने केलं. आणखी हा शब्दकार पराक्रमी बघा ना, त्याने या सगळ्या पंचमहाभूतांना आणि त्यांच्यापासून तयार होणाऱ्या गुणांना आणि त्यांच्यापासून मग तयार होणाऱ्या अनेक पदार्थांना नावं देण्याचं कार्य शब्दाने केलेले. या जगामध्ये जर शब्दच निर्माण झाला नसता तर भाषा तयार झाली नसती. हे तर खरं. आणि भाषा जर तयार झाली नसती तर सगळे आपण मुखी राहिलो असतो. जसे पक्षी चू 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 करतात बिचारे, काय कोणाला माहिती काय म्हणतात ते. तसे आपण चू 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 करत बसलो असतो पक्ष्यांसारखं. कोणालाच काही कोणाचं काही संबंध नसतो. संबंध असतो तेवढ्या पुढे तेवढं खाण्यापिण्यापुरतं संबंध असतो. बाकी हा जो प्रपंच वाढलेला आहे, हे जगत वाढलेलं आहे, हे जगामध्ये जे सगळी प्रगती झालेली ती प्रगती शब्दामुळे झाली, भाषेमुळे झाली. म्हणून जगताचं एवढं फळ या पुष्पाने दिले, पुष्पाने म्हणजे शब्दाने दिलेले. या जगाची निर्मिती, या जगाची प्रसिद्धी, या जगाचं नाव लौकिक या शब्दाने वाढवलेलं आहे असं ज्ञानवाद समजलं. आता ज्ञान आपल्याला सांगतात शब्द नदी ते उन्नत कोण आहे. आता शब्दाने मोजलं जाणार नाही असं काय आहे जगामध्ये, असं ज्ञान विचारतात. तात्पर्य शब्दांनी सगळ्या गोष्टींना मोजता येतं. म्हणजे काय, शब्द हा सगळ्या गोष्टींचं वर्णन करू शकतो. आणि जो आत्मा आत्मा म्हणत होते, ब्रह्म ब्रह्म म्हणत होते, जे अमूर्त आहे, दिसत नाही, कळत नाही, समजत नाही, असं जो आत्मा आणि त्याचं वर्णन या शब्दाने करून ठेवले. तो असंग आहे, निरुकार आहे, नाना प्रकारचे वर्णन शब्दच नाही. तात्पर्य शब्द हा असा काही विचित्र आहे की त्याने मूर्त आणि प्रत्यक्ष असणाऱ्या पदार्थांचं वर्णन केलंच केलं, परंतु जे दिसणारे नाहीत, अव्यक्त आहे, जे कळणारे नाही, जे समजणारे नाही, अशाही पदार्थांचं आणि अशाही वस्तूंचं या शब्दाने वर्णन करून ठेवलं. आणि त्याच्यामध्ये हे ब्रह्म येतं, आत्मा येतो, परमात्मा येतो, देव येतो, ईश्वर येतो. म्हणजे हे जे परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म, हे जे आहे हे आपल्याला कळत नाही, दिसत नाही, परंतु शब्दाने आपल्याला दाखवून दिलं, पहा यांच्यामध्ये हे गुण आहे. आत्मा म्हटलं की असा असतो, ब्रह्म म्हटलं की असं असतो. तेव्हा शब्दाचा काय पराक्रम झाला. त्याने त्या अमृत अशा, अव्यक्त अशा, असंग अशा, निर्विकार अशा, निर्गुण अशा त्या परब्रह्माला, त्या आत्म्याला सुद्धा प्रगट केलेले. आत्म्याने आम्हाला शरीराचं सगळं संचलन दिलं, त्याचे उपकार आहेत आमच्यावर, परंतु आत्मा दाखवण्याचं कार्य शब्दाने केलं.
जो आत्मा आम्हाला आमच्या देहात राहून सगळं आमचा देह चालवतो, अशा देह संचालन करणाऱ्या त्या स्वामीला दाखवण्याचं कार्य शब्दाने केलेले. शब्दांची उपकार केले म्हणून त्यामुळे शब्दांनी मापलं जाणार नाही, मोजलं जाणार नाही असं जगामध्ये आहे काय? त्याचं काहीच नाही. शब्द हा सगळ्यांना मोजणारा, सगळ्यांना जाणणारा, सगळ्यांना ओळखणारा, सगळ्यांची ओळख करून देणारा असा गुण आहे. तेव्हा ज्ञान आपल्याला समजायले हा जो शब्द आहे, या शब्दाचं जन्मस्थान कोणतं? आता आपण पाहतो त्याचं जन्मस्थान म्हणजे आकाश. पण आकाश कुठे जन्मले? तर आकाश मायेत जन्म, अविद्येत जन्म झाले. अविद्या माया जी आहे प्रभूची, ब्रह्माची, त्या मायेमध्ये हे आकाश जन्माला आलं समजा. म्हणून हा शब्द मायेच्या कुळातला आहे. त्याचं कुळ जर पाहिला कोण, तर मायेच्या कुळातला हा. आता माया अविद्या याच्या कुळामध्ये हा शब्द जन्माला आला. वास्तविक अशा कुळामध्ये जन्माला येणारी जी बालक असतील, अविद्येत अज्ञानामध्ये जन्माला येणारी जी मुलं असतील, अशा कुळात जन्माला येणार ती काय पराक्रम करू शकतील? परंतु या शब्दाने पराक्रम करून दाखवलेला आहे. हे अविद्येच्या कुळात जन्मलेलं कुलदीपक म्हटलं जातं. ज्ञानवा त्याला कुलदीपक म्हणतात. त्या पाचव्या गुरुमध्ये ज्ञानवा आपल्याला सांगताय विधी निषेधांच्या वाटा. विधी निषेधांच्या वाटा दाविता हाची देवता. दाविता हाची देवता बंध मोक्ष कंकटा शिष्टू हाची. हो, हा शब्द फार गुणवान बघा. ज्ञानवंता त्याने फार उपकार केले आपल्यावर. या शब्दांनी आम्हाला वाटा दाखवल्या. कशाच्या वाटा दाखवल्या? विधी आणि निषेधाच्या वाटा दाखवल्या. विधी म्हणजे काय आणि निषेध म्हणजे काय? विधी म्हणजे जे करावं, जे चांगलं आहे त्याला विधी म्हणतात. असं असं केलं पाहिजे. शास्त्र सांगतात, धर्मशास्त्र ते सांगतं की हे करा, तुम्ही हे करा असं जे शास्त्र सांगतं त्याला विधी असं म्हणतात. आणि हे करू नये त्याला निषेध म्हणतात. विधी आणि निषेध. हे करा, हे सोडा, हे करू नका, हे असं वागू नका, असं वागा, असं वागा, असं वागू नका. हे विधी आणि निषेध जे शास्त्र सांगतात, शास्त्र सुद्धा शब्दांनी तयार झालेले ना. मग हे विधी आणि निषेधाच्या ज्या वाटा आहेत, वागण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्या आम्हाला शब्दांनी दाखवल्या. या जगामध्ये विधी आणि निषेध यांचं फार प्राधान्य आहे. जे लोक विधीने जगतात, विधीने वागतात, शास्त्राप्रमाणे जगतात, शास्त्र सांगितल्याप्रमाणेच वागतात, ते खरं कुलदीपक आहे. मुळाची कीर्ती वाढते. त्यामुळे जो मनुष्य शास्त्राप्रमाणे वागेल, विधीप्रमाणे वागतो, त्या माणसाला पुढे सुख प्राप्त होत. आणि जो निषेधाच्या गोष्टी करतो, निषेधाने वागतो, निषेधाच्या गोष्टी करून, निषेधाची कर्म करून जगतो, तो दुःखाला प्राप्त होतो. तेव्हा एकीकडे सुख आहे विधीमध्ये, एकीकडे निषेधामध्ये दुःख आहे. तेव्हा सुख दुःखाच्या या वाटा, विधी निषेधाच्या वाटा दाखवणारा शब्द आहे आपल्याला
आणि शब्दाने कळतं आपल्याला. सगळं शास्त्र लिहिलं गेलेलं आहे, सगळे संत जे बोलतात किंवा जी धर्मशास्त्र आपली ती शब्दामध्येच लिहिली गेलीत ना. मग शब्दानेच आपल्याला हे कळतं की काय करावं आणि काय करू नये. म्हणतात माणसाला शब्द तर दाखवतो विधी निषेधाच्या वाटा, पण माणसं काय आहेत? माणसं विधी आणि निषेध यांच्या या गोष्टी त्या शब्दाकडून तर ऐकून घेतात, परंतु त्या शब्दाचं जे सांगणं आहे त्याप्रमाणे वागत नाही. आणि म्हणून पुष्कळचे लोक निषेधाच्या गोष्टी करत राहतात, निषिद्ध गोष्टी करतात, वाईट गोष्टी करतात. वाईट गोष्टी करणारा जो असतो तो कुलांगार झाला, म्हणजे कुळाचा नाश करतो तो. बघा तुम्ही आता एखाद्या कुळामध्ये चांगल्या आईबापाच्या पोटी वाईट मुलगा निर्माण झाला. आईबाप खूप चांगले बिचारे, आईबाप अतिशय उत्तम भगवत भक्त म्हणा किंवा संत सत्पुरुष म्हणा चांगले, पण पोरगा असा निर्माण झाला की तो निषिद्ध गोष्टी करायला लागला, वाईट गोष्टी करायला लागला, खोटं बोला, चोऱ्या करणार, वाटेल ते जे निषिद्ध आहे जे करू नये ते तो करायला लागला. मग त्या कुळाचा नाश होतो. कुळाचा नाश कुलांगार म्हणतात त्याला. असा जो मुलगा तयार होतो तो कुलांगार. कुळाला अंगार म्हणजे काय? अग्नीमध्ये ढकलून देतो, कुळ जाळून टाकतो, कुळाचा नाश करतो तो. आणि जो विधीप्रमाणे वागतो, धर्माप्रमाणे वागतो, नियमाप्रमाणे वागतो, चांगल्या पद्धतीने जगतो त्याला कुलदीपक म्हणतात. कुळाचा दीपक येतो, तेज येते कुळाचं, कुळाची शोभा वाढवतो. म्हणून चांगली मुलं निर्माण होणं आपल्या वंशामध्ये हे कुलदीपक आहे. आणि वाईट मुलं जन्माला आली आपल्या कुळामध्ये तर ते कुलांगार आहेत, ते आपल्याला आपल्या कुळाचा नाश करतात. ते आई बापांच्या नावाला काळीमा लावतात. ते त्यापेक्षा ती संतती नको. आपल्याला संततीची फार हौस असते, आपल्याला मुलं व्हावीत व्हावीत पण चांगली होऊ द्या ना. आणि चांगली होण्यासाठी पुण्य पाहिजे. या बाबाने सुद्धा काही पुण्य चांगलं केलं असेल, काही विधीच्या गोष्टी केल्या असतील तर त्याला चांगली फळ येतील ना. हो, याच आचरण बिघडलेलं असेल तर मग त्याला फळ कशी चांगली येणार? तात्पर्य असं की ज्ञानोबात आपल्याला हा जो शब्दांचा महिमा आहे तो सांगत असताना म्हणतात की विधी निषेधाच्या वाटा दाबिता हाची दिवटा. त्याला दिवटा म्हटलंय. दिवटा म्हणजे मशाल. दिवटा दोन्ही ठिकाणी वापरता येतो. दिवा म्हणजे मशाल आणि दिवटा म्हणजे कुलांगार, जाळणारा मशाल. अग्नीचा दोन प्रकारे उपयोग होतो. अग्नी हा आपल्याला अन्न शिजवण्यासाठी, वेगळ्या प्रकारे थंडीचं निवारण करण्यासाठी, अनेक गोष्टीसाठी अग्नी उपयुक्त होतो. अग्नी आपला रक्षकही आहे, पण तोच अग्नी भक्षकही आहे. तोच अग्नी घराला लावला तर घर जाळून टाकेल. तो जो स्वयंपाकाला उपयोगाला आहे, तो सगळ्या गोष्टीला जो अग्नी उपयोगाला आहे तो अग्नी तोच आहे, परंतु त्याचा उपयोग निषिद्ध मार्गाने झाला, वाईट गोष्टीकडे झाला. म्हणून विधी आणि निषेध या ज्या गोष्टी आहेत म्हणतात यांच्या वाटा म्हणजे यांचे रस्ते दाखवणारे शब्दच आहे. शब्दांनी आपल्याला या गोष्टी कळतात की चांगलं कोणतं, वाईट कोणतं. चांगल्या वाईटाची कल्पना शब्द देतात आपल्याला. म्हणून त्याला दिवटा म्हटले. दिवटा म्हणजे मशाल. मशाल म्हणजे पूर्वीच्या काळी मशाली असायची. जंगलातून जायचं असलं, रस्त्याने जायचं असलं की मशाल पेटवली की चालले मग रात्री प्रवास. आता बॅटऱ्या निघाल्या, आता सगळं निघालं, पण काही नव्हतं. म्हणून हा शब्द दिवटा आहे. दिवटा म्हणजे
विधी आणि निषेधाच्या वाटा दाखवणारा दीपक आहे आणि देवता म्हणजे मशाली आहे. पण हा आणखी काम करतो. बंध मोक्ष कटा शिष्टू हाची. अरे बापरे, हा तर आणखी एक मोठं काम असं करतो की बंध आणि मोक्ष या ज्या दोन गोष्टी आहेत ना, यांच्यामध्ये कलह लावणारा काय करतो, कलिकटा कटकट करणारा. बंध आणि मोक्ष यांच्यामध्ये कलह निर्माण करणारा हा शब्दच आहे. बंध म्हणजे अडकणं आणि मोक्ष म्हणजे सुटणं. अडकणं आणि सुटणं हे बंध आणि मोक्ष असे दोन प्रकार आहेत. आता हे बंध आणि मोक्ष कुठे आहेत? हो, एक आकाशात व्यक्त आहे. बंध आणि मोक्ष ही जी पृथ्वी निर्माण झाली, या पृथ्वीमध्ये ही जी माणसं आहेत, हे जे प्राणी आहेत, यांच्या ठिकाणी बंध आणि मोक्षाच्या कल्पना आल्या. एखाद्या गोष्टीमध्ये अडकणं, फसणं, सापडणं बंद आहे आणि त्या गोष्टीतून सुटून जाणं हा मोक्ष आहे, मुक्ती आहे, मोक्ष आहे. आता हा असा अडकण्याचा प्रकार आणि सुटण्याचा प्रकार दाखवणारा हा शब्दच आहे. शब्दांमुळेच आपल्याला कळतं की हे फसवणार आहे बरं का, आपल्याला हे अडकवणार आहे बरं का, हा पाश आहे बरं का, हे बंधन आहे बरं का, हे जाळं आहे बरं का. आपल्याला हे शब्द सांगतात. शब्दांमुळेच हे कळतं सगळं ज्ञान. बंधाचं ज्ञानही शब्दाने होतं आणि त्यातून सुटण्याचं मोक्षाचं ज्ञानही शब्दच देतो. तेव्हा बंध आणि मोक्ष यांच्यामध्ये कलह लावण्याचं कार्य तो शब्दच करतो. बंध आणि मोक्ष एकमेकाच्या विरोधी असतात ना होते, त्यांच्यामध्ये भांडण नसणार. तो बंध म्हणतो मी सगळ्यांना बाता बांधून ठेवतो, कसे जातात हे भाऊ, म्हणून आम्हाला सगळ्यांना संसारामध्ये अडकून ठेवले त्याने बंधाने. वास्तविक संसार काही बांधतो का? संसार नावाचा काही कोणी प्राणी का आपल्याला पकडून येतो तिथं आपले हातपाय बांधून बसा तुम्ही करा संसार असं म्हणतो का? पण हा जो बंधन निर्माण होतो तोच आपल्या अंतःकरणातला विचार असतो, तीच आपल्या अंतःकरणातली भावना असते, तीच आपल्या मनाची कल्पना असते. कल्पना, विचार, भावना या ज्या आपल्या अंतःकरणामध्ये तयार होतात त्यांनीच बंध निर्माण होतो. आणि बंध निर्माण झाला की तो मनुष्य मग त्या बंधनात बांधला जातो. आणि जो बांधला जातो तो एकदा का बांधला गेला की मग त्याची प्रगती खुंटली, त्याचा विकास खुंटून जातो. म्हणून झाडांना बांधू नये, झाडांच्या फांद्या बांधू तो सांगतो मी, पण तो ऐकणारा बाबाच नाही. काय झाडांना कसं काय बांधायचं? बंध हा बांधणारा असल्यामुळं त्यामुळे त्या ज्याला तो बांधतो त्याची प्रगती खुंटून जाते, त्याची वाढ होत नाही. पूर्वी चीन मध्ये अशी प्रथा होती की लहान मुलगा जन्माला आला की त्याच्या पायामध्ये लोखंडी बूट घालायचे किंवा लाकडी बूट. आता लहान मुलाचे ते बूट पाय केवढे असतात, एवढे असतात. तशा आकाराचे बूट तयार करायचे लोखंडाचे किंवा लाकडाचे आणि ते फिक्स करून द्यायचे, बांधून द्यायचे त्याच्या पायाला. ते सौंदर्याचं लक्षण होतं त्या काळामध्ये चिनी लोकांचं, की पाय लहान नसले पाहिजे. त्यामुळे चिनी लोकांचे पाय छोटे छोटे राहायचे, एवढे आणि वर शरीर मोठं. पुढे आता गेलं ते तात्पर्य असं की त्या बंधामुळे, त्या बुटांमुळे ते पाय बिचारे तेवढेच राहून जायचे, त्याची वाढ जायची नाही ना. पहा तुम्ही आता जर एखाद्या मुलाला आपण असं बांधून ठेवलं घरामध्ये तर ते वाढेल का? ते त्याचा विकास होईल का?
म्हणून बंध जे असतात ते बांधणारे अडकून ठेवणारे असल्याने त्या जो अडकतो त्याच्यामध्ये त्याचा विकास होत नाही, त्याची प्रगती होत नाही, त्याची उन्नती होत नाही. उन्नतीसाठी मुक्त होणंच आवश्यक आहे. आणि या दोन्ही गोष्टींचं ज्ञान आपल्याला शब्द देतो. बंधाचे ज्ञान शब्द देतो आणि त्यातून मुक्त होण्याचे ज्ञान शब्द देतो. तेव्हा बंध आणि मोक्ष यांच्यात कलही तो लावतो, झगडाही लावतो आणि त्यांच्यामधला समेट तोच घडून आणतो. त्यांच्यामधलं भांडणही तोच लावतो आणि त्यांच्यामध्ये समेट म्हणजे समजोताही तोच करून देतो. असा हा शब्द किती परोपकारी बघा. बंध आणि मोक्षामध्ये समेट घडून आणणं आणि त्यांच्यामध्ये कलही लावणं, कलागती करणं, या गोष्टी हा शब्दच करतो. म्हणून म्हणतात निषिद्ध आणि विधी, विधी आणि निषेध यांच्या गोष्टी ज्या आहेत या दाखवणारा हा शब्द आहे. याचा फार उपकार झाला मला. पण आता गोष्ट लक्षात घ्या, जर शब्दांनी या विधी निषेधाच्या गोष्टी सांगूनही काही लोक ते शब्द मानत नाही. आणि आज काय झालेलं आजच्या दुनियेमध्ये, आजच्या दुनियामध्ये निषिद्ध गोष्टी जास्त सुरू झाल्या. पहा तुम्ही, वास्तविक भ्रष्टाचार चांगला आहे का? भ्रष्टाचार नाव काय? भ्रष्टाचार, वाईट आचार. हा भ्रष्टाचाराचा बोकाळा यार ऐकून मोठे मोठे जे मंत्री संत्री मोठे मोठे जे आहेत ते भ्रष्ट झालेले, मग ते छोटे छोटे संत्री जे असतील नाही का, ते भ्रष्ट होणं तर सोपं आहे. मग काय तर संत्र्यापासून मंत्र्यापर्यंत सगळं भ्रष्ट आचरण आहे. मग ह्या शब्दांनी केलं काय? आमच्या संतांनी एवढं सांगितलं, आमच्या महाराजांनी एवढं सांगितलं, आमच्या अवतारी पुरुषांनी एवढं सांगितलं, भगवान कृष्णांनी सांगितलं, रामाने केवढा आदर्श दाखवला, आमच्या सगळ्या संतांनी किती सांगितलं. त्यांनी सगळ्या विषय विधीच्या गोष्टी, धर्माच्या गोष्टी सांगितल्या. मग इतक्या चांगल्या गोष्टी शब्दांनी ऐकून सुद्धा माणसं अशी बिघडली कशी, अशी भ्रष्ट कशा झाली माणसं? तात्पर्य असं की शब्द माणसं पाळत नाही. शब्द पालन करणं म्हणजे काय बा? एखादा विषय शब्द देतो, हा मी तुला मदत करेल बरं का, नाही म्हणून बरं, मी शब्द पाळला का? त्याला म्हणतो आपण शब्द पाळणं. म्हणजे जो शब्द दिला आहे, म्हणजे वचन दिलेलं आहे, ते वचन पाळत नाही. शब्द न पाळल्यामुळे जगातली अनेक माणसं किंवा बहुतांश लोक निषिद्ध मार्गाला लागले. आणि निषिद्ध मार्गाला लागणं म्हणजे कलियुग तयार होणं. हे जे कलियुग आलं, आपण त्याला कलियुग आहे, कलियुग आहे, कलियुग आहे. कलियुग त्याला म्हणतात की ज्या वेळेला बहुसंख्य लोक निषिद्ध मार्गाने वागतात, विधीच्या मार्गाने जात नाही, शास्त्र सांगतं त्या पद्धतीने जगत नाही, तसं आचरण करत नाही, आणि जे करू नका म्हणून सांगतात तिकडेच बरोबर जातात, तेच करतात. असं त्या वेळेला घडतं. त्यावेळेला कलियुगाचा अवतार होतो असं आपले शास्त्र सांगतात. तर आज कलियुगच निर्माण होऊन राहिलेलं आहे. कलीचा अवतार आता सुरू झालेला आहे आणि बहुसंख्य लोक भ्रष्टाचार करतात, वाईट आचार करतात. ज्ञानवंता जेव्हा भ्रष्टाचार होतो त्यावेळेला दुःख निर्माण होतं. निषिद्ध आचरणाने, वाईट आचरणाने, भ्रष्ट आचरणाने, वाईट आचरणाने दुःखाची उत्पत्ती होते.
ज्याला दुःख दुःख म्हणतात, ती दुःख या वाईट आचरणामुळे तयार होतात. शुद्ध आणि सात्विक धर्माचरणाने विधीने वागणाऱ्या माणसाला सुख प्राप्त होतं. तेव्हा सुखाची जर गरज असेल तुम्हाला तर विधीप्रमाणे वागा, आणि जर विधीप्रमाणे वागता येत नसेल तर मग ती माणसं निषिद्ध अशा गोष्टी करतात आणि मग ती दुःख निर्माण करतात. अहो, ही जी मंडळी आहे ना आजकालची, ती म्हणतात मी एवढी कमाई करेल आज, मी माझी सत्ता एवढी मोठी आहे, मी इतकी कमाई करेन की माझ्या 10 पिढ्यांना खाता येईल इतकं करून मी तयार करतो. अरे वेड्या, तू 10 पिढ्यापर्यंत तू राहणार आहे का? तुझ्या 10 पिढ्यांना खाता येईल इतकं तू कमवून ठेवशील तू, आणि ते निषिद्ध आचरणाने कमवशील तू. एका शुद्ध आचरणाने मिळेल का तुला एवढं? हे जे भ्रष्टाचाराने मिळवलेलं धन असतं ना, हे धन टिकत नाही. त्या धनाला धर्माचं साह्य नाही, आणि ज्या धनाला धर्माचं साह्य नसतं ते धर्म काळाच्या ओघामुळे ताबडतोब नष्ट होऊन जातं असं शास्त्र सांगतं. म्हणून आज जे असे मोठे लोक आहेत आणि जे म्हणून राहिले की आम्ही 10 पिढ्यांना खाऊ इतकं धन म्हणून, अरे तुझ्या 10 पिढ्या तर काय, पण तुझ्या 2च पिढ्यामध्ये सगळी पहिल्याच पिढीमध्ये संपून जाईल बघ. नंगे होऊन जाते तुझी घरादारे विकून टाकली, तू कमव तेवढं. म्हणून बघा, धर्माने वागावं, आणि धर्माने वागण्याचं शिक्षण शब्द देतो, आणि निषिद्ध वागण्याचं शिक्षण शब्द देतो. तेव्हा शब्दाचं कोणतं साह्य आपण घ्यायचं ते प्रत्येकाने ठरवण्यावरच आहे. शब्द तर बिचारे काय करतील ते तर सांगतात की हे चांगलं आहे हे वाईट आहे, वाईट म्हणूनही ते दाखवतात आणि चांगलं म्हणूनही ते दाखवतात. चांगलं दाखवण्याने सुख मिळतं, वाईट दाखवण्याने दुःख होतं, हे दाखवतात ते शब्द. परंतु हा माणूस त्या शब्दांचं ऐकत नाही असं ज्ञानोबा म्हणतात. बघा, ज्ञानोबांनी आपल्याला फार एक चांगली गोष्ट सांगितली. विधीने वागण्यामध्ये नियम पालन करावे लागतात. नियमांचं पालन असतं, आणि तिथं आचरण असतं, शास्त्र असतं. धर्म, आपलं धर्म जे ग्रंथ असतात त्यामध्ये जे सांगितलेलं असतं तसं वागण्यासाठी नियम असतात. त्या नियमाने वागलं तर आचरण धर्माचं होतं किंवा विधीचं होतं. आणि हे जे निषिद्ध आचरण आहे हे बेनियम असतं, नियम रहित असतं. कसंही वागा, तुझ्या मनात येईल ते खा, मनात येईल तसं जा, मनात येईल ते वाग, तसं बोल. म्हणून निषिद्ध आचरणामध्ये नियम नाही. नियम आहेत का त्याच्यामध्ये? इतकं धन कमवलं पाहिजे आणि एवढं संग्रह ठेवलं पाहिजे. म्हणून निषिद्ध वाईट जे आहे त्याला नियम नाही, जे विधियुक्त आहे त्याला नियम आहे. आणि माणसाला हे नियम जाचक वाटतात, त्याला वाटतं हे नियमाचं नको वा भानगड, आपल्याला मनसोक्त व्हायला पाहिजे, मनाप्रमाणे मिळालं पाहिजे. आणि मनोमुखी तो झाला, मनसोक्त वागायला लागला की मग ते निषिद्ध आचरण घडतं, आणि मग दुःख परंपरा दुःखाची निर्माण होते. म्हणून ज्या युगामध्ये विधियुक्त आचरणाची माणसं अधिक होती, किंवा निषिद्ध वागणारी फार थोडीशी असली तर असली, ते सत्ययुग होत. पुढे सत्ययुगानंतर पुढे मग हे जे त्रेतायुग आलं त्याच्यामध्ये पुन्हा ह्या निषिद्ध वागणाऱ्यांची संख्या वाढली आणि ह्या विधियुक्त वाचनाच्या लोकांची संख्या कमी होती. पुढे द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये आणखी भ्रष्टाचार वाढला,
कौरव-पांडवांचं काय दिसतं आपण द्वापारातलं हे भांडण, तेव्हा द्वापार युगामध्ये भ्रष्टाचरण म्हणजे निषिद्ध आचरणाचे लोक आणखीच जास्त झाले आणि हे लोक कमी होऊन गेले. विधियुक्त आचरणाचे लोक पांडव 5च राहिले आणि कौरव 100 होते ना. आता हेच गणित बघा ना कसं झालं. एकाच घरात एका कुळात भ्रष्ट आचरण करणारे 100 आणि विधियुक्त सात्विक आचरण करणारे, धर्माने आचरण करणारे 5च. काय दाखवते? म्हणून द्वापारामध्ये सात्विक आचरण, विधियुक्त आचरण करणारे लोकांची संख्या कमी झाली म्हणून त्याला द्वापार युग होते. आणि आता हे जे कलियुग आलेलं आहे त्या कलियुगामध्ये हा निषिद्ध वाईट गोष्टी करणाऱ्यांच्या संख्येमध्ये इतकी वाढ झाली की हे जे सात्विक आचरण करणारे क्वचित इकडे तिकडे कुठेतरी दिसतात. थोडेसे राहिले आहेत अजून थोडेफार, पण फार थोडे दिसतात, कुठे कुठे दिसतात. आणि भ्रष्टाचारांना तर मुळी दिसत नाही, ते यांच्या मार्गावर जातच नाही ते. तेव्हा कालाची गणना जी आहे, कालामध्ये जो फरक पडला, कालात फरक पडला नाही. सूर्य तर तोच आहे ना, चंद्र तोच आहे, पृथ्वी तेच आहे, पंचमहाभूत तीच आहेत ना. हे काय बदललं का? कोण बदललं? माणूस बदलला. आणि माणूस बदलल्यामुळे युग बदललं आहे ना. वास्तविक तोच सूर्यप्रकाश बनला, तोच वारा वाहतोय, तेच पाणी, तेच सगळं आहे. परंतु माणूस बदलला की युग बदलत. म्हणून हे युग परिवर्तनाचं जे जीवन आहे ते आता आपल्याला भोगावं लागून राहिले कलियुगात. म्हणून आपल्या घरामध्ये कटकट नको, कलियुग नको. निदानात आपल्या घरापुरतं तरी पहा. देशाचं जे होतं ते पाहणार आहे, ते काय पाहत नाही, ते पाहणार आहे. पण निदान कमीत कमी जे समंजस माणसं आहेत त्यांनी आपल्या घरापुरतं पाहावं आणि आपल्या घरामध्ये कलियुग नसावं, आपल्या घरामध्ये सतयुग असावं, सत्ययुग असावं, असा विचार करावा, असं ज्ञानोबा आपल्याला सांगतात. म्हणून हा अमृतानुभव वाचला पाहिजे. या अमृतानुभवामध्ये हे सगळं सांगितलं शब्दाचं महत्व. उद्याला साबी होऊया आपण पाहू. या साबीमध्ये ज्ञानोबाने आणखी या गुणाचं वर्णन केलेलं आहे, ते उद्या पाहू. आज सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.